नमस्कार. मी प्राध्यापक संतोष मेंगाळ, वाणिज्य विभाग, आबासाहेब मराठी आर्ट्स अँड न्यू कॉमर्स सायन्स कॉलेज, राजापूर, जिल्हा रत्नागिरी. आज आपण तृतीय वर्ष वाणिज्य या वर्गाच्या श्रमकल्याण व प्रथा या विषयातील कामगार कल्याणाचे स्वरूप या घटकावर चर्चा करणार आहोत. मुळात श्रमकल्याण ही संकल्पना कामगारांशी निगडीत आहे. कामगार किंवा श्रमिक हा उत्पादनाचा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. किंबहुना श्रमिकांकडे औद्योगिक क्षेत्रातील रक्त म्हणून सुद्धा पाहिले जात असते. श्रमिकांचा उत्पादनामध्ये असणारा वाटा हा मोठा आहे. परिणामी आर्थिक विकासामध्ये सुद्धा श्रमिकांचा असणारा वाटा जो आहे तो सिंहाचा आहे असे आपल्याला म्हणता येईल. श्रमिक हा आजपर्यंत एक दुर्लक्षित घटक राहिलेला आहे आणि त्याचा दुर्लक्षितपणा किंवा हा दुर्लक्षित राहिलेला घटक हा समाजाच्या प्रवाहामध्ये आणून त्याचाही विकास होणे गरजेचे आहे. कारण श्रमिकांचा जर विकास झाला तर उत्पादनाची प्रक्रिया ही सुलभ होणार आहे. त्याचबरोबर उत्पादनामध्ये वाढ होऊन देशाच्या आर्थिक विकासामध्ये सुद्धा वाढ होणार आहे. त्यामुळे श्रमकल्याण हे अतिशय महत्त्वाचे असते. श्रमकल्याणाचे जे काही स्वरूप आहे ते आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत. श्रमकल्याणाच्या स्वरूपामध्ये प्रथमतः श्रमकल्याण ही एक व्यापक आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे असे म्हटले जात असते. मुळात श्रमकल्याण ही एक व्यापक आणि गुंतागुंतीची संकल्पना का आहे तर ती मानवाशी निगडीत आहे. मानवाशी संबंधित असल्यामुळे श्रमकल्याण हा घटक कालसापेक्ष आहे, परिस्थिती सापेक्ष आहे, त्याचबरोबर घटना सापेक्ष आहे असे सुद्धा आपल्याला म्हणता येत असते. श्रमकल्याणाचे उपक्रम जे आहेत ते वेगवेगळ्या माध्यमातून राबवले जात असतात आणि श्रमकल्याणाची जी प्रक्रिया आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. श्रमकल्याणाचे उद्दिष्ट जे आहे ते श्रमिकांचा आर्थिक आणि आर्थिकेतर विकास करणे ही उद्दिष्ट त्यांची आहेत. त्याचबरोबर श्रमिकांचा बौद्धिक आणि भौतिक त्याचबरोबर सामाजिक प्रगती साधण्यासाठी किंवा आर्थिकेतर विकास करण्यासाठी सहजपणे आणि सुलभतेने जी काही प्रक्रिया राबवली जात असते तिलाच आपण श्रमकल्याण असे या ठिकाणी म्हणत असतो. परंतु श्रमकल्याणाची प्रक्रिया राबवत असताना ती सहजासहजी राबविणे शक्य नाही. त्यामध्ये कामगार संघटना, प्रशासन, सेवायोजक, मालक, त्याचबरोबर शासन या सर्वांचा सहभाग असणे अपेक्षित असते. त्यामुळे ही प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. त्याचबरोबर पूर्वीच्या काळापासून श्रमिक हा एक दुर्लक्षित घटक असल्यामुळे त्याचा विकास करण्यासाठी समाजातील इतर घटक सहजासहजी पुढे येत नाहीत. शासनाला वेगवेगळे कायदे करणे गरजेचे असते आणि त्या कायद्यांची अंमलबजावणी मालक वर्गाकडून करून घ्यावी लागते. त्यामध्ये सुद्धा असंख्य अशा अडचणी येत असतात आणि त्यामुळेच कामगार कल्याणाची जी काही संकल्पना आहे ती व्यापक आणि गुंतागुंतीची अशी प्रक्रिया या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर सेवायोजकांची वागणूक आणि वर्तवणूक कशी आहे तीही महत्त्वाची असते आणि त्यावरच श्रमकल्याणाचे स्वरूप बहुतांश अवलंबून असते. श्रमकल्याणामध्ये विशेष करून मालक वर्गाकडून श्रमिकांना मिळणारी जी काही वागणूक आहे ती चांगल्या पद्धतीची असावी हे अपेक्षित असते. आपुलकी, प्रेम, आत्मीयता, जवळीकता ह्या सर्व दिल्या जाणाऱ्या आणि मिळणाऱ्या वर्तवणुकीवर अवलंबून असणाऱ्या गोष्टी असतात आणि श्रमकल्याणामध्ये त्यांना खूप महत्त्वाचे स्थान असते. मानव हा सजीव घटक आहे, त्याचबरोबर तो संवेदनाशील घटकसुद्धा असतो आणि समाजामध्ये तो वावरणारा एक घटक आहे. समाजामध्ये वावरत असताना त्याची असणारी स्वतःची अस्मिता त्याचबरोबर स्वसंकल्पना ठेवून तो समाजामध्ये वावरत असतो.
त्यांना देण्यात येणाऱ्या वागणुकीचा त्यांच्या मनावरती नक्कीच परिणाम होत असतो. जसा मनावर परिणाम होतो तसाच तो विचारांवर सुद्धा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आणि म्हणून सेवायोजक किंवा मालक यांनी कामगारांच्या बाबतीमध्ये वागणुकीच्या संदर्भामध्ये योग्य ती दखल घेणे गरजेचे आहे. कामगारांना सन्मानाने आणि योग्य ती वागणूक जर मिळाली नाही तर कामगारांचा त्या व्यवसायासंबंधी असणारा जो काही विचार आहे किंवा त्यांचे असणारे जे काही मत आहे ते प्रतिकूल होईल आणि व्यवसायाला त्याचा आर्थिक त्याचबरोबर इतरसुद्धा गोष्टींमध्ये फटका बसू शकतो. म्हणून सेवायोजकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असते. श्रमिकांना दिला जाणारा स्वाभिमान त्या स्वाभिमानाला ठेच पोहोचणार नाही याची वेळोवेळी काळजी त्यांनी घेतली पाहिजे. आणि असे जर झाले तर श्रमिकांच्या कार्यक्षमतेवरती त्याचा नक्कीच अनुकूल किंवा प्रतिकूल असा प्रभाव त्या ठिकाणी पडत असतो. आणि यातून अनेक वेळा व्यवसायाचे किंवा उद्योगांचे नुकसान होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सेवायोजकांनी श्रमिकांना एक माणूस म्हणून प्रथमतः योग्य ती वागणूक देणे गरजेचे आहे. श्रमिक जे आहेत ते श्रम विकत असतात, स्वतःला विकत नसतात. म्हणजेच केलेल्या कामाच्या मोबदल्यामध्ये ते योग्य ते वेतन किंवा आर्थिक इतर सुविधा मिळवत असतात. परंतु माणूस म्हणून त्यांचे असणारी जी काही संकल्पना असेल किंवा माणूस म्हणून त्यांचा असणारा जो काही स्वाभिमान असेल तो मात्र त्यांनी विकलेला नसतो. याचाही विचार सेवायोजकांनी करणे गरजेचे असते. किंबहुना व्यवसायाच्या ठिकाणी आणि व्यवसायाच्या बाहेरसुद्धा श्रमिकांच्या मनाला ठेच पोहोचणार नाही अशा प्रकारचे वर्तवणूक मालक किंवा सेवायोजकांची असणे गरजेचे आहे. कामगार कल्याणाच्या स्वरूपामध्ये हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे की सेवायोजकांची वागणूक आणि वर्तवणूक जी आहे ती श्रमिकांच्या दृष्टिकोनातून योग्य असणे गरजेचे आहे. त्यानंतर कामगार कल्याणाच्या स्वरूपामध्ये सेवायोजकांचा जो काही दृष्टिकोन असेल त्याचाही विचार करणे गरजेचे आहे. सेवायोजक जे आहेत सेवायोजक बऱ्याच वेळेला स्वतः मालक असतात किंवा मालकांनी नेमलेल्या प्रशासनातील व्यक्ती ज्या आहेत त्या काही सेवायोजक असतात किंवा सरकारी कार्यालयाच्या ठिकाणी किंवा सरकारी कारखान्यांच्या ठिकाणी सुद्धा सेवायोजकांच्या नेमणुका केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच सेवायोजक हे एका दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर ते मालक असतात. प्रामाणिकपणे श्रमकल्याण उपक्रम राबविणे हे त्यांचे काम असते आणि अनेक वेळा सेवायोजक श्रमकल्याणाचे जे काही उपक्रम असतील ते प्रामाणिकपणे राबवण्यामध्ये अयशस्वी होत असतात. श्रमिकांची एक इच्छा असते किंवा प्रबळ अशी इच्छा असते की श्रमकल्याणाचे असणारे जे काही उपक्रम आहेत ते कोणत्याही परिस्थितीमध्ये चांगल्या मनाने त्यांना त्या ठिकाणी राबवता आले पाहिजेत किंवा त्यांना त्याचा योग्य तो लाभ झाला पाहिजे. जर श्रमिकांना योग्य ती आपुलकी त्याचबरोबर त्यांची असणारी जी काही निष्ठा आहे ती जर त्यांनी मिळवली किंवा सेवायोजकांनी जर ती मिळवली तर त्यामध्ये अडथळा निर्माण होणार नाही. श्रमिकांना दिल्या जाणाऱ्या ज्या काही सोयी सवलती आहेत त्यातून श्रमिकांचा वैचारिक आणि सामाजिक विकास होत असतो किंवा सामाजिक विकासामध्ये वृद्धी होण्यासाठी पुरेशी मदत होत असते. यासाठी सेवायोजकांचा जो काही दृष्टिकोन आहे तो श्रमिकांच्या बाबतीमध्ये योग्य असणे गरजेचे आहे. म्हणजेच श्रमिक हा फक्त कामासाठी किंवा नफा मिळवण्यासाठी वापरलेला घटक नसून तो एक सजीव घटक आहे. या दृष्टिकोनातून सेवायोजकांनी श्रमिकांकडे पाहणे गरजेचे असते आणि जर सेवायोजकांनी योग्य त्या दृष्टिकोनातून श्रमिकांना योग्य ती वागणूक जर दिली नाही तर त्याचा प्रतिकूल असा परिणाम त्या व्यवसायावरती किंवा त्या व्यवसाय संस्थेवरती झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर शासकीय तरतुदींचा अवलंब करणे. कामगार कल्याणाचे हे स्वरूपातील हा एक भाग महत्त्वाचा असतो. शासनाने अनिवार्य केलेल्या ज्या काही तरतुदी असतात त्या सेवायोजकांनी श्रमिकांना किमान ऐवजी कमालपर्यंत त्या उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.
म्हणजेच शासकीय ज्या काही तरतुदी असतील त्या राबवत असताना किंवा त्याचा श्रमिकांना लाभ देत असताना भरभरून जर त्या दिल्या तर त्याचा श्रमिकांच्या मनावरती अनुकूल असा परिणाम होतो. व्यवसाय संस्थेविषयीचे असणारे श्रमिकांचे जे काही मत असेल ते चांगले होत असते. म्हणजेच फक्त शासकीय तरतुदी राबवायच्या म्हणून राबविणे हे जर होत असेल तर ते चुकीचे मानले जात असते. म्हणजेच शासकीय तरतुदी राबवत असताना श्रमिकांचा विचार करून त्यांना जास्तीत जास्त लाभ कसा देईल याचा व्यवसायांनी विचार करणे गरजेचे असते किंवा सेवा योजकांनी विचार करणे गरजेचे असते. अनेक वेळा शासकीय तरतुदींमध्ये काही गोष्टी नमूद करत असताना किमान सवलती दिल्या जाव्यात किंवा किमान सवलती कर्मचाऱ्यांना त्याचबरोबर कामगारांना दिल्या जाव्यात असे नमूद केलेले असते. अशा वेळेला सेवा योजकांनी त्या किमान न देता त्या भरपूर प्रमाणामध्ये किंवा योग्य त्या प्रमाणामध्ये कामगारांना देणे गरजेचे आहे. जर शासकीय तरतुदी किमान असतील आणि त्या किमानच जर दिल्या जात असतील तर श्रमिकांना त्याविषयीची वेगळी अशी आस्था राहणार नाही. किंबहुना शासकीय नियमानुसार ज्या काही सोयी सवलती मिळतात त्याच त्या ठिकाणी आपल्याला सेवा योजक देतात अशीच एक भावना श्रमिकांच्या मनामध्ये निर्माण होईल. किंबहुना जर त्यापेक्षा जास्तीत जास्त सोयी सवलती जर दिल्यात तर नक्कीच याचा फायदा व्यवसायाला होईल. त्यानंतर श्रमिकांचा दर्जा उंचावणे हे सुद्धा एक श्रमकल्याणाचे स्वरूप मानले जात असते. कामाच्या ठिकाणची असणारी परिस्थिती जी आहे ती किंवा कामाच्या ठिकाणाबाहेरील असणारी स्थिती जी आहे ती सकारात्मक दृष्टिकोनातून निर्माण करण्यासाठी सेवा योजकांनी प्रयत्न करणे गरजेचे असते आणि त्यासाठी आर्थिक आणि आर्थिकेतर सुविधा ज्या आहेत त्या सिंहाचा वाटा उचलत असतात. कामगारांना कामाच्या ठिकाणी असणारी जी काही स्थिती असेल म्हणजेच त्यांना काम करत असताना पुरेशी जागा असेल, योग्य ते वायुविचन असेल, पुरेशी हवा त्या ठिकाणी त्यांना मिळत असेल, योग्य असा असणारा प्रकाश, त्याचबरोबर पिण्याची शुद्ध पाणी, विश्रांतीगृहे, शौचालये, मुताऱ्या, त्याचबरोबर उपहारगृहे अशा जर विविध सोयी जर त्यांनी उपलब्ध करून दिल्या तर नक्कीच कामगारांना काम करत असताना उत्साह येईल. न थकता चांगल्या पद्धतीने ते काम करू शकतील. त्याचबरोबर कामाच्या ठिकाणच्या व्यतिरिक्त म्हणजेच कामाच्या ठिकाणी ज्या काही सवलती दिल्या जातात त्या व्यतिरिक्त बाहेर गेल्यानंतरसुद्धा कुटुंबातील लहान मुलांसाठीच्या असणाऱ्या शिक्षणाच्या सोयी, कुटुंबातील सदस्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधा किंवा निवासाची व्यवस्था अशा वेगवेगळ्या सेवा जर त्या ठिकाणी कामगारांना उपलब्ध करून जर दिल्यात तर नक्कीच श्रमिकांच्या राहणीमानाचा दर्जा जो आहे तो उंचावेल आणि श्रमिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावल्यानंतर श्रमिक आपोआपच मन लावून व्यवसायामध्ये कामाची जी काही गुणवत्ता आहे ती चांगल्या प्रकारे राखेल. त्यानंतर श्रमिकांना काम करत असताना येणाऱ्या ज्या काही समस्या असतील त्या समस्यांची सोडवणूक जर सेवा योजकांनी योग्य पद्धतीने जर केलेली असेल तर अशा वेळी श्रमिक जे आहेत ते चांगल्या पद्धतीने व्यवसायामध्ये काम करू शकतात. त्यानंतर श्रमकल्याण हा समाज कल्याणाचा एक मुख्य घटक आहे असे मानले जाते. श्रमकल्याण आणि समाज कल्याण या दोनही एकाच अर्थाने आज समाजामध्ये वापरल्या जाणाऱ्या संकल्पना आहेत. श्रमकल्याण म्हणजे समाज कल्याण अशी एक प्रथा या ठिकाणी आपल्याकडे पाहायला मिळते. सामाजिक कल्याण हे एक श्रम कल्याणाचाच एक महत्त्वाचा भाग मानले जाईल किंवा श्रम कल्याण हेच एक सामाजिक कल्याणाचा भाग मानले जाईल. आणि समाज कल्याण म्हणून जर श्रम कल्याणाकडे पाहिले जात असेल तर नक्कीच समाजाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. समाज कल्याणासाठी शासकीय संघटन, उद्योजक, मालक, त्याचबरोबर व्यावसायिक, सेवा योजक हे एक आधारस्तंभ असतात.
सामाजिक कल्याणासाठी या सर्व घटकांनी एकत्र येऊन जर कार्य करीत राहिले तर नक्कीच श्रम कल्याणाची जी काही पातळी आहे ती उंचावेल. समाज एक कृत्रिम व्यक्ती आहे आणि त्याचे इंद्रिय म्हणून हे एक भूमिका या ठिकाणी वेगवेगळे घटक पार पाडत असतात आणि म्हणून श्रम कल्याण हे समाज कल्याणाचाच एक भाग मानले जाते. त्यामुळे यातील समाविष्ट असणारे घटक जे आहेत म्हणजेच मालक, सेवायोजक, प्रशासक, त्याचबरोबर कामगार संघटना या सर्वांनी श्रम कल्याणासाठी काही गोष्टी एकत्रित येऊन करणे गरजेचे आहेत आणि त्यातून आपोआपच श्रम कल्याण जर झाले तर नक्कीच श्रमिक हा एक समाजाचा दुर्लक्षित असा घटक आहे आणि त्याचा जर विकास झाला तर समाज कल्याण त्या ठिकाणी होईल किंवा समाज कल्याणामध्ये वाढ होईल हे एक निश्चितपणाने या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर नैतिक आणि सांस्कृतिक पद्धती. कामगार ज्या ठिकाणी काम करीत असतात त्या ठिकाणी असणारी कामाची परिस्थिती, त्याचबरोबर श्रमिक वर्गाची असणारी नैतिक आणि सांस्कृतिक जी काही प्रगती आहे त्यासाठी कामाच्या ठिकाणची परिस्थिती महत्त्वाची असते आणि म्हणून कामगाराला काम करण्याच्या ठिकाणी त्याचा सर्वांगीण विकास होईल अशा हेतूने काही सांस्कृतिक किंवा नैतिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या जर काही सोयीसुविधा पुरवल्या तर आपोआपच श्रमिकांचा सर्वांगीण विकास होऊन समाज कल्याणामध्ये त्या ठिकाणी वाढ होईल. त्याचबरोबर विविध सांस्कृतिक किंवा नैतिक अशा असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांचासुद्धा विकास नक्कीच होईल. आजची जर परिस्थिती आपण पाहिली तर कामगार ज्या ठिकाणी काम करतात त्यांना कोणत्याही प्रकारची सवलत जास्तीत जास्त मिळत नाही. ते सतत किंवा कामाचे संपूर्ण तास हे कामामध्ये व्यस्त असतात आणि कामामध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांना कंटाळवाणेपणा येतो. कामाचे तास संपल्यानंतर ते आपोआपच आपल्या घराच्या ओढीने बाहेर किंवा निवासस्थानी जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपोआपच त्यांचा सर्वांगीण विकास जो आहे तो होत नाही. व्यक्तिमत्व विकासामध्ये अडथळे निर्माण होत असतात आणि म्हणून सेवायोजक किंवा मालक यांनी नैतिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून कामगारांचा विकास करणे गरजेचे आहे. त्यासाठी उपयुक्त असणारे जे काही विविध उपक्रम आहेत ते राबविणे गरजेचे आहे. ते जर राबविले तर कामगारांचा सर्वांगीण विकास होईल आणि कामगारांचा सर्वांगीण झालेला जो काही विकास आहे तो व्यवसायाच्या उत्पादन क्षमतेमध्ये नक्कीच वाढ करेल किंबहुना व्यवसायाचा असणारा नावलौकिक जो आहे तो समाजामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करेल. यानंतर श्रम कल्याण कायदा. श्रम कल्याण कायदा हा सुद्धा कामगार कल्याणाचे एक स्वरूप म्हणून पाहिला जात असतो. श्रमिकांची होणारी जी काही दयनीय अवस्था आहे या दयनीय अवस्थेला कारणीभूत असणारे घटक जे आहेत ते त्यांची मोठ्या प्रमाणावरती पिळवणूक करत असतात आणि ज्या वेळेला त्यांची पिळवणूक होते त्यावेळेपूर्वीच त्या घटकांचा ऱ्हास होणे गरजेचे आहे किंवा नाश होणे गरजेचे असते. जर अशी पिळवणूक होत राहिली तर नक्कीच श्रमिक हा एक घटक जो आहे तो एक दिवस संपुष्टामध्ये येईल किंवा त्याचा ऱ्हास झाल्याशिवाय राहणार नाही किंवा नाश होण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही. बऱ्याच वेळेला श्रमकल्याण उपक्रम कार्यक्रम राबवत असताना शासनाला विविध गोष्टींच्या संदर्भामध्ये कायदे करावे लागतात आणि वेळोवेळी सरकारने किंवा शासनाने ते कायदे केलेले आपल्याला पाहायला मिळतात. जर त्या कायद्यांची अंमलबजावणी होत नसेल तर संबंधित व्यावसायिक किंवा सेवा योजक जे आहेत त्यांना कठोर आणि कायदेशीर शिक्षा होणे गरजेचे असते. कायद्याचा आधार घेऊन बऱ्याच वेळेला काही कामगार संघटना ज्या आहेत त्या व्यावसायिकांमध्ये कामाच्या ठिकाणी अडकाठी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. तर अशा वेळीसुद्धा श्रम कायद्यामध्ये योग्य त्या गोष्टींचा उल्लेख होणे गरजेचे आहे.
श्रम कायदा हा श्रमिकांचा विकास करण्यासाठी निर्माण झालेला कायदा आहे आणि श्रमिकांना कोणत्याही गोष्टीची अडचण येऊ नये, त्यांचा आर्थिक आणि आर्थिकेतर विकास व्हावा, त्याचबरोबर सामाजिकसुद्धा विकास व्हावा, यासाठी श्रम कल्याणाचे काही कायदे शासनाने तयार केलेले आहेत. परंतु त्यांची अंमलबजावणी जी आहे ती मात्र पुरेपूर होताना दिसत नाही आणि योग्य ती अंमलबजावणी होण्यासाठी मालक, त्याचबरोबर सरकार, कामगार संघटना किंवा कामगारांशी संबंधित असलेल्या ज्या काही इतर संस्था आहेत त्यांनी योग्य रीतीने प्रयत्न करणे गरजेचे असते. औद्योगिक कायद्यांची निर्मिती जी आहे ती श्रम कल्याणासाठीच झालेली आपल्याला पाहायला मिळते. श्रम कल्याणाचे हित जोपासण्यासाठी हा औद्योगिक कायदा तयार केल्यामुळे औद्योगिक कायद्यातील बऱ्याच तरतुदी श्रमिकांनी अभ्यासणे गरजेचे असते किंवा श्रमिकांनी त्याचा योग्य तो विचार करणे गरजेचे आहे. श्रम कल्याण कायदे जे आहेत त्या श्रम कल्याण कायद्यांचा योग्य तो अर्थ लावून कामगारांनी चांगल्या पद्धतीने आपला विकास करून घेणे गरजेचे असते आणि हेच कामगार कल्याणाला अभिप्रेत आहे. यानंतर कामगारांचे जीवनमान उंचावणे. कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी श्रमिक, त्याचबरोबर शासन, कामगार संघटना, मालक, सेवा योजक यांनी एकत्रितरित्या प्रयत्न करणे गरजेचे असते. आजचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये अनेक कुशल आणि अकुशल कामगार आज कार्यरत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. कामगारांना त्यांच्या पात्रतेप्रमाणे योग्य असे वेतन किंवा आर्थिकेतर सुविधा मिळत नाहीत. परिणामी कामगारांना खालावलेले जीवनमान त्या ठिकाणी अनुभवायला मिळते. अनेक वेळा ग्रामीण भागामध्ये रोजगार मिळत नाही म्हणून ग्रामीण भागातील जे काही कामगार आहेत किंवा श्रमिक जे आहेत ते शहरी भागामध्ये जाऊन रोजगार मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. शहरी भागामध्ये गेल्यानंतर असणारी प्रचंड गर्दी, त्याचबरोबर असणारी जी काही स्पर्धा आहे त्या स्पर्धेला तोंड देताना श्रमिकांचा वैयक्तिक किंवा सर्वांगीण विकास होत नाही. त्यांना निवास, त्याचबरोबर आरोग्य, वैद्यकीय सुविधा किंवा करमणुकीच्या सुविधा, शैक्षणिक सुविधा इत्यादी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते. सेवा योजक किंवा मालकांनी या सर्व समस्यांचा जर विचार केला आणि प्रत्येक कुशल किंवा अकुशल कामगारांना आपल्या पात्रतेप्रमाणे जर आर्थिक आणि आर्थिकेतर सेवा सुविधा जर उपलब्ध करून दिल्यात तर कामगारांचे राहणीमान जे आहे ते नक्कीच त्या ठिकाणी उंचावलेले आपल्याला पाहायला मिळेल आणि कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी जे काही वेळोवेळी कायदे केलेले आहेत त्याचासुद्धा आपल्याला आधार घेता येईल. परंतु कामगारांनी सुद्धा मिळणाऱ्या ज्या काही सेवा सुविधा आहेत त्याचा योग्य प्रकारे लाभ घेऊन आपला सर्वांगीण विकास किंवा आपले जे काही जीवनमान आहे ते उंचावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अनेक वेळा कामगारांना अशा कोणत्याही सोयीसुविधा मिळत नाही. खाजगीकरणामुळे आज अनेक ठिकाणी कामगारांच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. शासकीय कार्यालयांमध्ये सुद्धा ज्या काही शासकीय योजना आहेत त्या किमान पातळीवरती कर्मचाऱ्यांना किंवा कामगारांना उपलब्ध करून दिल्या जात असतात. अनेक क्षेत्रांचा जर आपण विचार केला तर अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे आजही बहुतांशी कामगार वर्गाचे जे काही जीवनमान आहे ते पुरेसे उंचावलेले आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यासाठी त्यांना योग्य प्रकारचे म्हणजेच पात्रतेनुसार वेतन आणि रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तसेच आर्थिकेतर सुविधासुद्धा त्यांना आपल्याला द्याव्या लागतील. जर त्या दिल्या नाहीत तर भविष्यामध्ये सुद्धा कामगारांचे जीवनमान जे आहे ते खालावलेलेच राहू शकते. परंतु एकंदरीत समाजाचा जर विकास केला, विचार जर केला तर सामाजिक विकासाच्या दृष्टिकोनातून कामगारांचे जीवनमान जे आहे ते उंचावणे आपल्याला गरजेचे असते. त्यानंतर कामगारांच्या गैरहजेरीचे प्रमाण कमी करणे. कामगारांची कामावर जाण्याची जी काही
वेळ असेल किंवा सुट्टीचे दिवस असतील, या सर्वांचा जर आपण विचार केला तर अनेक ग्रामीण भागातील जे काही श्रमिक आहेत ते श्रमिक रोजगार मिळवण्यासाठी शहरी भागामध्ये जात असतात. शहरी भागामध्ये गेल्यानंतर त्यांची जी काही मूळ गाव असेल किंवा त्यांची जी काही आपुलकीची जी काही माणसे असतील किंवा व्यक्ती असतील, त्याचबरोबर कुटुंबातील व्यक्ती असतील, त्या सर्व ग्रामीण भागामध्ये गावी असतात आणि आपोआपच श्रमिकांचा जो काही ओढा असतो तो नक्कीच आपल्या कुटुंबाकडे असतो किंवा ग्रामीण भागामध्ये असतो. ज्या ज्या वेळेला व्यवसायामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी सुट्टी असेल, अशा वेळेला ते श्रमिक नक्कीच संधी मिळताच आपल्या गावी म्हणजेच ग्रामीण भागामध्ये जाण्याचा प्रयत्न करतात आणि ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर जास्तीत जास्त सुट्ट्या असतील त्या उपभोगण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कामगारांच्या गैरहजेरीचे प्रमाण जे आहे ते जास्त दिसून येते. असे कामगारांचे गैरहजेरीचे जे प्रमाण जे आहे ते जर वाढत राहिले तर व्यवसायाला त्याचा आर्थिक फटका बसतो. उत्पादनामध्ये घट दिसून येते आणि आपोआपच आर्थिक फटका बसल्यामुळे त्या व्यवसायाचा नावलौकिकसुद्धा कमी होऊ शकतो. परिणामी कामगारांना त्याचा आर्थिक फटका त्या ठिकाणी बसू शकतो. त्यामुळे कामगारांच्या गैरहजेरीचे जर प्रमाण आपल्याला कमी करायचे असेल तर कामगारांना किंवा श्रमिकांना शहरांच्या ठिकाणी निवासाची व्यवस्था करणे गरजेचे आहे, जेणेकरून त्या श्रमिकांचे कुटुंब शहरी भागामध्ये राहील, ते शहरी भागाशी जुळवून घेतील आणि जास्तीत जास्त करून रजा किंवा सुट्ट्यांचा त्या ठिकाणी वापर करणार नाही. म्हणजेच त्यांची जी काही गैरहजेरी आहे ती आपोआप कमी होईल आणि व्यवसायाला सुद्धा त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर आरोग्य आणि स्वास्थ्य जोपासणे हे सुद्धा श्रमकल्याणाचे स्वरूप त्या ठिकाणी मानले जाते. म्हणजेच श्रमकल्याणामध्ये ही सुद्धा गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. कामगार हा घटक श्रमिक म्हणून त्या ठिकाणी ओळखला जात असतो. मुळात श्रमिक ही जी काही संकल्पना आहे ही सामाजिक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी जर आपण विचार केला तर मालक आणि कामगार असे दोन वर्ग औद्योगिकीकरणानंतर पडलेले आहेत. मालक वर्ग हा श्रीमंत असतो तर श्रमिक वर्ग हा त्या तुलनेने गरीब असतो किंवा तेवढा श्रीमंत आपल्याला पाहायला मिळत नाही. तो श्रीमंत नसल्या कारणामुळे म्हणजेच त्याची असणारी जी काही आर्थिक स्थिती आहे ती बेताची असते आणि त्याची योग्य ती आर्थिक कुवत नसल्यामुळे त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते. अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असताना आरोग्य ही एक त्याच्यासमोर मोठी समस्या असते. म्हणजेच मिळणारे वेतन जर योग्य नसेल, राहण्यासाठीची जी काही निवास व्यवस्था असेल ती योग्य नसेल, तर अशा वेळेला श्रमिकांच्या आरोग्यावरती त्या ठिकाणी परिणाम होऊ शकतो. किंबहुना कामाच्या ठिकाणी सुद्धा अनेक वेळा जर कामाच्या ठिकाणची परिस्थिती जर योग्य नसेल, घातक काही रसायने त्या ठिकाणी जर निर्माण केले जात असतील आणि त्याचा जर श्रमिकांच्या आरोग्यावरती जर परिणाम होत असेल तर ते श्रमकल्याणाच्या दृष्टिकोनातून योग्य मानले जात नाही. अशा वेळी सेवायोजक किंवा मालक यांनी त्यांच्या श्रमिकांची काळजी घेणे गरजेचे आहे. सेवायोजकांनी किंवा मालकांनी कामगारांना जर आरोग्याच्या सोयीसुविधा मोफत किंवा कमी खर्चामध्ये जर उपलब्ध करून दिलेल्या असतील तर अशा वेळेला श्रमिकांना सहजासहजी चांगले आरोग्य लाभत असते आणि त्यांना जर आरोग्य चांगले लाभले तर ते नक्कीच व्यवसायामध्ये कामाच्या ठिकाणी चांगले काम करू शकतील. त्यांचे कुटुंब जे आहे ते सुखी समाधानी राहील आणि नक्कीच श्रमकल्याणाची जी काही संकल्पना आहे ती आपल्याला थोडीफार रुजल्यासारखी वाटेल. म्हणजेच श्रमिकांचे आरोग्य आणि स्वास्थ्य जोपासणे हे सुद्धा मालक किंवा सेवायोजक वर्गाचेच त्या ठिकाणी काम मानले जात असते. आरोग्याच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर अनेक वेळा साथीचे रोग येत असतात आणि असे साथीचे रोग जे आहेत त्यापासून प्रतिबंधात्मक काही उपाययोजना अगोदरपासूनच व्यवसायांनी किंवा सेवायोजकांनी करणे गरजेचे असते. घातक किंवा विषारी पदार्थ जर
व्यवसायाच्या ठिकाणी निर्माण केले जात असतील किंवा वापरले जात असतील तर त्यापासून सुद्धा योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे किंवा त्यांचे संरक्षण कसे केले जाईल यासाठी काही आरोग्याच्या उपाययोजना किंवा प्रतिबंधात्मक उपाय जे आहेत ते मालकांनी राबवले पाहिजेत आणि श्रमिकांनी त्याचा लाभ घेणे गरजेचे असते. अनेक वेळा कामगार आजारी पडल्यानंतर त्यांना खर्चासाठी पैसे नसतात. अशा वेळेला जर मालक किंवा सेवायोजक यांनी मोफत स्वरूपामध्ये जर काही आरोग्याच्या सुविधा कामाच्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या असतील तर नक्कीच कामगारांना त्याचा फायदा त्या ठिकाणी होईल आणि कामगारांचे आरोग्य जे आहे ते जर चांगले राहिले तरच ते चांगल्या पद्धतीने काम करू शकतील. त्यामुळे आरोग्य या संकल्पनेकडे एक विशेष महत्त्व म्हणून त्या ठिकाणी पाहिले जाते. किंबहुना कामगार कल्याणाचे स्वरूप जे आहे त्यामध्ये आरोग्य आणि स्वास्थ्य हा घटक कामगारांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा मानला जात असतो. त्यानंतर कामासंबंधी निष्ठा निर्माण करणे हे सुद्धा कामगार कल्याणाचे स्वरूप त्या ठिकाणी आहे. कामगार ज्या ठिकाणी काम करत असतात ते बऱ्याच वेळेला फक्त पैसा मिळवणे या उद्देशातून काम करत असतात. अशा वेळेला त्यांचे असणारे जे काही काम आहे त्याचा उत्पादन वाढीवरती जास्त परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळणार नाही. मालक किंवा सेवायोजक वर्गाने याची काळजी घेणे गरजेचे असते. कामगारांना किंवा श्रमिकांना योग्य ती वागणूक दिली, त्याचबरोबर योग्य त्या आर्थिक आणि आर्थिकेतर सुविधा जर उपलब्ध करून दिल्यात आणि त्यांचा जर विकास केला तर नक्कीच त्या कामगारांचा त्या व्यवसायाविषयी असणारे जे काही विचार आहे किंवा त्यांचे असणारे जे मत आहे ते अनुकूल होईल. त्यांना जे काही काम करत आहेत त्याविषयीची निष्ठा त्यांच्यामध्ये निर्माण करणे गरजेचे आहे. किंबहुना ते समाजाचा एक घटक असतात, उत्पादनासाठी कार्य करत असतात, परंतु ज्या उत्पादन संस्थेमध्ये काम करत असतात त्या उत्पादन संस्थेविषयी त्यांच्या मनामध्ये आपुलकी जिव्हाळा निर्माण करणे गरजेचे असते आणि त्यांच्या मनामध्ये जर त्या व्यवसाय संस्थेविषयी आपुलकी जर निर्माण झाली तर नक्कीच व्यवसायामध्ये श्रमिक किंवा कामगार हे झोकून देऊन काम करतील आणि नक्कीच त्याचा गुणवत्ता आणि उत्पादन वाढीवरती परिणाम चांगला झालेला आपल्याला पाहायला मिळेल किंवा सकारात्मक असा परिणाम आपल्याला पाहायला मिळेल. कामगार कल्याणाच्या दृष्टिकोनातून हा घटक एक महत्त्वाचा मानला जात असतो. जर कामगारांची त्या व्यवसायासंबंधी जर चांगली निष्ठा निर्माण झालेली असेल तर ते नक्कीच आत्मीयतेने त्या व्यवसायाकडे काम बघतील. त्याचबरोबर व्यवसायामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी आत्मीयतेने काम करतील आणि व्यवसायाला सुद्धा समाजामध्ये आपला नावलौकिक वाढविण्यासाठी या गोष्टी गरजेच्या असतात. त्यामुळे श्रमिकांच्या मनामध्ये कामासंबंधी चांगली निष्ठा निर्माण करणे हे श्रमिक वर्गाला जसे महत्त्वाचे आहे तसेच मालक वर्गाने ते निर्माण करणे हे त्यांचे काम आहे असे आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर श्रमिकांची अस्मिता जोपासणे हे सुद्धा कामगार कल्याणाचे स्वरूप असे मानले जाते. श्रमिक हा जो घटक आहे तो मूळतःच यांत्रिक घटक नाही. मानव हा एक सजीव घटक आहे. मानवाला मन आहे, संवेदना आहेत आणि समाजामध्ये तो वावरत असताना त्याची स्वतःची अशी एक प्रतिष्ठा त्या ठिकाणी समाजामध्ये निर्माण झालेली असते. श्रमिकांची जी काही प्रतिष्ठा आहे त्या प्रतिष्ठेला धक्का न लागू देता त्यांच्याकडून योग्य पद्धतीने काम करून घेण्यासाठी मालक वर्गाला किंवा सेवायोजकांना काही कौशल्य प्राप्त होणे गरजेचे आहे. श्रमिकांची असणारी जी काही सामाजिक अस्मिता आहे ती त्यांनी जोपासली पाहिजे. श्रमिकांना कामाच्या ठिकाणी आणि कामाच्या बाहेर सुद्धा योग्य ती वागणूक आणि योग्य त्या सोयीसुविधा चांगल्या गुणवत्तेमध्ये जर दिल्यात तर नक्कीच श्रमिकांची असणारी जी काही अस्मिता आहे ती योग्य प्रकारे टिकून राहील आणि व्यवसायाला किंवा कामगार वर्गाला सुद्धा याचा त्या ठिकाणी नक्कीच फायदा त्या ठिकाणी मिळू शकतो आणि कामगार कल्याणामध्ये या सर्व गोष्टी अभिप्रेत आहेत. आज आपण कामगार कल्याणाचे स्वरूप
या घटकावरती सविस्तर अशी चर्चा केलीत. धन्यवाद.